पण या सगळ्या मुद्द्यावर स्थानिकांना नरेंद्र मेहता यांनी काही वेळापूर्वी काय म्हटलंय तेही आपण ऐकूया। प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता दोघांची मतं आपण ऐकूया। मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं। परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही। पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील, त्यांना आतमध्ये टाकत असतील, नोटिसा देत असतील तर प्रताप सरनाईक सहन करणार नाही। मी आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे। जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार आहे असा माझा आरोप आहे। लोकतंत्र देश आहे, लोकशाही देश आहे, यामध्ये मोर्चा काढणं काही चुकीचं नाही, परंतु मोर्चाचा नावाखाली हेतू वेगळा असेल तर नक्कीच ते पोलिसाला गोपनीय विभागाच्या माध्यमातून माहीत पडत असतो। आज आपण हा मोर्चा बघितलं तर त्यामध्ये मराठी एकीकरण समितीच्या नावाने हा मोर्चाला तूल दिला जातो। थोडक्यात हा मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आहे। आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे, म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामा नये जिकडे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।